सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर आज आहे दीपामावस्या. दीपामावस्यानिमित्त मी अशी छोटीशी रांगोळी काढली होती आणि दिव्यांचे पूजन केले होते. आमच्याकडे ना दीपामावस्याला हा ज्वारीच्या लाह्यांचा खूप मान असतो आणि त्यासाठी मी ज्वारीच्या लाह्या बनवल्या, आघाडा आणि हराळी पण आणली बरं का. तर अशा प्रकारे मी ज्वारीच्या लाह्या बनवल्यात. तर तुम्ही बघू शकता ह्या संपूर्ण ब्लॉगमध्ये मी काय काय केलं. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिव्याची सजावट, समईची सजावट, दिव्यांची पूर्ण स्वच्छता आणि पूजा केली. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. हॅलो, मी स्नेहल स्वागत करते तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज पहा, सकाळी सकाळी मी माझं स्वतःचं आवरलं होतं. आज दीपामावस्याबरोबरच गुलुपुषामृत योग होता. तर मी दिवे काढलेले आहेत. सर्व घरातले दिवे ही गोळा करत आहे मी. तर हे स्वच्छ केलेले होते. तर दुसरे आता मला अजून स्वच्छ करायचे आहेत. माझी सकाळी गॅलरी क्लीन करून मी ते छोटीशी रांगोळी काढली गॅलरीमध्ये सर्वप्रथम. आणि यानंतर हे सर्व दिवे आणि दिव्यांबरोबर देव पण म्हटलं धुवून घ्यावे. तर ते क्लीन करण्यासाठी मी ते एक लिंबू आणि मीठ घेतलेलं आहे. तर मीठ आणि लिंबू हे पितांबरीसारखंच काम करतं आणि इन्स्टंट पटकन असं तुम्ही पहा क्लीन करू शकता. अगदी हलक्या हाताने तुम्ही हे करायचं किंवा लिंबाचं आणि मिठाचं पाणी बनवून त्यामध्ये पण हे सगळे दिवे धुवून घेऊ शकता. तर हे सर्व खूप स्वच्छ निघतं पितळेने पहा, लिंबाचे आणि मिठाचे. तर पहा मी आता धुवून घेते. तर कसं चमकते पहा, चकाकी आलेली आहे अगदी दिव्यांनाही तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे अगदी इन्स्टंट वेने तुम्ही क्लीन करू शकता तुमची सर्वच भांडी. अगदी सणाच्या गडबडीत असाल तर पटकन होऊन जातात सणावाराला किंवा कधीही आपल्याला पाहिजे असेल तेव्हा, आणि जास्त मेहनत पण घ्यावी लागत नाही. याचप्रमाणे माझ्या मूर्ती वगैरे सर्व दिवे धुवून झालेले आहेत. माझी समई पण धुवून झालेली आहे. पाहतात तर खूप खराब झालं होतं. ब्रह्मकमळची पूजा करण्यासाठी आम्ही घेतलं होतं. तर पहा इथे गोकर्णीच्या वेलीला माझ्या किती फुले आलेले आहेत आज. तर ते मी आता तोडून घेत आहे देवपूजेसाठी आणि दीपपूजेसाठी सुद्धा. तर इथेही आजची माझी देवपूजा झालेली आहे. फुलं वगैरे वाहून छोटीशी रांगोळी पण काढली देवाऱ्यासमोर. तर इथे गुरुचरित्र आहे त्याची पण पूजा केली, कारण आज गुरुपुष्यामृत योग आहे. इथे पण छोटीशी एक रांगोळी काढून घेतली सर्व देवांच्या पुस्तकांसमोर. ह्या सर्वांची पूजा झाल्यानंतर स्वामींचीही पूजा करून घेतली आणि आता मी निघालेली आहे पहा हळद घेऊन. उंबरट्याला हे हळदीचं लेपन करायचे आहे. आज गुरुवार बरोबरच गुरुपुष्यामृत योग, दीपामावस्या हे सर्वच आहे. त्यामुळं मी याचं उंबरटा पूजन करते. सर्वप्रथम उंबरटा हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यावरती हळदीचे लेपन लावायचे. तुमचं जर उंबरटा हा लाकडाचा असेल ना तर त्यावरती व्यवस्थित हे हळदीचं लेपन बसतं. माझा उंबरटा हा फरशीचा असल्यामुळं मला त्याच्यावरती असं लेपन थोड्या वेळ थोडं फिरवतच राहावं लागलं जोपर्यंत ते सुकत नाही तोपर्यंत. यानंतर छोटीशी रांगोळी काढून हळदी कुंकू वाहून याची पूजा करून घेतली उंबरट्याची आणि फुले वगैरे वाहिले तिथेच. तर पहा ही छोटीशी पूजा झाली माझी उंबरट्याची. यानंतर मी हे स्वामीचं नित्यपठण आहे हे पुस्तक थोडंसं वाचन करते. आज गुरुवार बरोबरच गुरुपुष्यामृत योगही होता आणि नेहमी पण सणाच्या वेळेस किंवा जेव्हा केव्हा वेळ मिळेल ना त्यावेळी पूर्ण पुस्तके वाचून काढतच असते. गुरुवारी शक्यतो मी हे वाचत असते, कारण गुरुवारी आमचा उपवास असतो आणि मला दुसरं काही कामही नसतं, खूप फ्री टाइम भेटतो. त्यावेळी मी वाचन भरपूर करतो. तर इतर दिवशीपेक्षा कसं आणि सणाच्या दिवशी खूप लगबग असते ना, तर त्यामुळे मोजकच या गोष्टी वाचून घेते. काही नाही जमलं तर एक प्रेयर आहे निशंकमोळी रे निर्भय होई, ती तरी तेवढी तुम्ही वाचू शकता. आणि श्री स्वामी समर्थ एक माळेचा जप पण करू शकताय तुम्ही, नामस्मरण वगैरे. तर इथे हे
माझं वाचन चालूच होतं पहा. वाचन झाल्यानंतर शिवांशला मला स्कूलमधून आणायला जायचं होतं. तोपर्यंत जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ मी वाचनच करत बसले होते. ॲक्च्युली आज मला गुरुचरित्राचा एक पाठ पण वाचायचा होता, 14वा अध्याय वगैरे. पण बघूया आता कसं होतं. संध्याकाळपर्यंत टाइम भेटला तर मी तोही वाचून काढणारच आहे. आता हे सर्व झालं होतं. यानंतर मला बनवायच्या होत्या ज्वारीच्या लाह्या. तर याच तर अशी माझी छोटीशी देवपूजा वगैरे झाली. देवपूजा झाल्यानंतरच तर खूपच प्रसन्न वाटायला लागलं अगदी. आणि वाचन झाल्यानंतर तर खूपच फ्रेश, अगदी माइंड फ्रेश होऊन जातं. तर यानंतर मी हे ज्वारी घेतलेली आहे. तर मला इथून ज्वारीपासून बनवायच्या आहेत लाह्या. त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला आहे. या गरम तव्यातच मी पटकन ज्वारी टाकून घेते. यामध्ये तुम्ही तेल आणि मीठ पण टाकू शकता. आणि पहा मग यापासून लाह्या बनतात ज्वारीच्या. तर आमच्याकडे ना ज्वारीच्या लाह्यांचा हा प्रसादासाठी खूप मान असतो आजच्या दिवशी. आणि ह्या ज्वारीच्या लाह्या ह्या नागपंचमीच्या दिवशी पण वापरल्या जातात. तर आजच्या दिवशी ह्या लाह्या बनवतात. अगदी लहानपणापासून मी पाहिलं आहे माझ्या आईला, मम्मीला आणि माझ्या मोठ्या चुलतीला वगैरे हे लाह्या बनवताना. तर ह्या आता लाह्या तडतडायला लागलेत पहा. हे सतत असं हलवत राहायचं. जसं की मक्याचे पॉपकॉर्न वगैरे तुम्ही बनवताना अगदी सेमच प्रोसिजर आहे. आपण हे ज्वारीचे पॉपकॉर्न बनवून घ्यायचे. तर तुमच्याकडे पण हा असा प्रसाद असतो का? नक्की कमेंट करून सांगा. तर या लाह्या बनवून झाल्यानंतर मला शिवांशला स्कूलमध्ये आणायला जायचं आहे. तर त्याला आणायला जातानाच मला हा हराळी आणि आघाडा घेऊन यायचा आहे. कारण आमच्याकडे देवाला हराळी आणि आघाडा हा वाहतात दिव्याची पूजा करताना. तर त्याच्या स्कूलपासून थोड्या अंतरावरती एक शेत आहे. त्या शेताच्या कडेला मला हराळी आणि आघाडा भेटून जाईल. तर त्यासाठी मी जाणार आहे. तर इथे पहा लाह्या व्यवस्थित फुलायला लागलेल्या आहेत. तरीही माझ्या एवढ्या लाह्या फुललेल्या नाही आहेत. अगदी घरी मम्मी वगैरे करायला गेली किंवा आमच्या सासूबाई वगैरे करत असतील तर त्यांच्या अगदी व्यवस्थित व लाह्या उमलून वगैरे येतात पूर्ण. तर अशा प्रकारे माझ्या लाह्या बनवून तयार आहेत. तर मी इथे छोटीशी रांगोळी पण काढलेली आहे दीपपूजन करण्यासाठी. तर मी शिवांशला स्कूलमधून घेऊन आले. त्याचबरोबर पहा किती फ्रेश आघाडा आणि हराळी मला भेटली. त्याचबरोबर जे काही फ्लॉवर्स वगैरे मिळाले ते मी घेऊन आली आहे. तर इथे मी मांडलेले आहेत दिवे वगैरे. तर संध्याकाळच्या वेळी मी याची पूजा करणार आहे. तर तुम्ही बघू शकता या समईला मी कसं हे उपरणं वगैरे लावून मी सजावट केली आहे. त्यासाठी मी पेन्सिल लावलेली आहे. या पेन्सिलच्या वरतीच हे उपरणं टाकलेलं आहे. उपरणं किंवा बागायतदार तुम्ही काय म्हणता ह्याला. तर ही पेन्सिल इथे पॅक करून घेतली आणि यानंतर पहा अगदी असे छोटीशी घडी घातलेली आहे आणि इथे मी हे उपरणं ॲडजस्ट केलेलं आहे. यानंतर आपल्या गळ्यातलं एखादं ठुशी किंवा काही असेल किंवा तुम्ही पिन पण लावून त्याला पॅक करू शकता. तर माझ्याकडे ही ठुशी होती तर त्यामध्ये मी त्याला पॅक केलेलं आहे. तर पहा हे किती सुंदर दिसते आता माझी समई. हे अशी समईची सजावट केलेली आहे मी. तर तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी 5 मिनिटातच ही समईची सजावट करू शकताय. पहा हे माझ्याकडे चिंतामणी हा हार पण होता. तन्मणी हा मोत्याचा, म्हणून मी बघते घालून कसा दिसतोय. तर इथे मी वरती अडकवला आहे. तर हे निष्ठत होती ठुशी म्हणून मी त्यासाठी एक रबर लावली छोटीशी, जी की केसाची रबर असते ना ती बारीक. तर पहा किती छान अगदी दिसते समई. वाटत पण नाही आहे की ही समई आहे म्हणून. तर खूप छान डेकोरेशन झालेलं आहे समईला. माझ्याकडे एकच समई आहे. आता नेक्स्ट टाईम आहे ना मी 2 समई घेईल. या छोट्या 2 समई आणि हा एक दिवा. याला सर्वप्रथम हळदी कुंकू लावून घ्यायचं. सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. आणि ह्या हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर हराळी आणि आघाडा हा व्हायचा आहे. त्याचबरोबर सर्व दिव्यांना हा एक 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 करून हराळी आघाडा हळदी कुंकू लावून घ्यायचं. फ्लॉवर्स वगैरे फुलं वगैरे व्हायची. सर्व जे काय अक्षदा करायच्या आणि जे काही आपला नैवेद्य वगैरे दाखवायचा लाह्यांचा.
तर अशा प्रकारे आता तर संध्याकाळची वेळ आली आहे, तर मी इथे दिवे पण लावून घेते पहा. तर शिवांश पण मला खूप हेल्प करतोय. तर ॲक्च्युली सर्व शूटिंग इथे शिवांशच करतोय पहा. तर उदबत्ती, धूप, बत्ती आणि कापूर पण असेल तर तुम्ही कापूरची पण एक छोटीशी आरती म्हणायला हरकत नाही. तुम्ही लावू शकता धूप वगैरे, बत्ती. संध्याकाळच्या वेळी तर खूप फ्रेश वाटतं असं घरात वगैरे झाल्यानंतर. आणि ही दिव्यांची पूजा वगैरे झाल्यानंतर शुभम करोती म्हणून घ्यायची आहे. आणि जर लहान वगैरे तुमच्या घरी कोण असेल तर त्यांचं औक्षण पण करायचं आहे. तर पहा, ही किती छान अगदी साधी सिंपल अशी पूजा मी केलेली आहे दिव्यांची. सर्व दिव्यांना हळदी कुंकू वाहून, फुलं वगैरे वाहून, दुर्वा आणि आघाडा पण वाहून घेतलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. आणि जर तुमच्याकडे असेच दुर्वा, आघाडा आणि हे ज्या ज्वारीच्या लाह्या असतात ना, ते कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता हे पण नक्की कमेंट करून सांगा. तर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी. सो तुम्ही बघू शकताय पुढं आम्ही यानंतर पूजा झाल्यानंतर पहा शुभम करोती वगैरे म्हटलेलं आहे आणि शिवांशचं औक्षण पण केलेलं आहे. तर संध्याकाळच्या वेळी अगदी दिवाळी असल्यासारखंच वाटत होतं. जसं की आपण पूजा करतो दिवाळीच्या वेळी, जशी दिव्यांची वगैरे आरास असते, लगबग असते, जी काही सणाची लगबग असते, तसंच अगदी वाटत होतं आणि तसाच फील येत होता. तर इथे आम्ही शॉर्ट्स पण बनवत होतो. तर शॉर्ट्स व्हिडिओसाठी आणि लॉंग व्हिडिओसाठी पण आम्ही बनवले होते. तर शिवांश हा शूटिंग घेतोय पहा. पूर्ण शूटिंग ही शिवांशनेच घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित त्याने शूट पण केलेलं आहे. यानंतर मी शिवांशचं औक्षण पण केलं आणि आम्ही दोघांनी मिळून शुभम करोती पण म्हटलो. तर अशा प्रकारे ही माझी पूजा झाली दीपामावस्येची. तर पहा, रांगोळी वगैरे मस्तच, किती छान, अति व्यवस्थित आणि प्रसन्न वाटतं. तर तुम्हीही कशी केली पूजा नक्की कमेंट करून सांगा. तर आता इथे मी शिवांशचं औक्षण वगैरे करणार आहे. दिव्यांसमोरच मी तिथे त्याचं गंध वगैरे, नाम वगैरे लावून घेतलं आणि आता मी त्याचं औक्षण करते पहा. आणि आणखी एकदा मी तुम्हाला दाखवते ही माझी छोटीशी अगदी साधी सिंपल अशी पूजा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकार, कानी कुंडल मोती हार. दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवापाशी. उजेड पडला तुळशी पाशी. घरातली पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येओ. घरच्या धन्याला सुखात ठेव, सर्वांना सुखी ठेव. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा.